आले महाराज. काय म्हणाला रे मास्तर? अरे 10,000 करा म्हणाला. काय करायचंय ते? 10,000? मग काय 10,000 काय घंटा होणार आहे? अरे नुसतं रंगीत तालमीला 4,000 लागतील. म्युझिकच्या वेगळेच. तर मास्तरला एकदा पुरुषोत्तम बघायला बोलवलं पाहिजे. बाकीचे कॉलेजेस काय काय करतात बघा म्हणा एकदा. जाऊल्या तू बोलला का ना रे मास्तरशी? अरे भांडायचंच ना. घ्या मुळे भांडायचं ना. भांडायला माझ्या पाशी काय होतं रे? तो मास्तर म्हणाला बघू स्क्रिप्ट. मी आणि भिकार का असं म्हणालो सर अजून लिहून व्हायचंय. मला वाटलंच साले फिरून फिरून तुम्ही माझ्याच का स्क्रिप्टवर येता यार. रे जॉन आज 1 महिना झाला काय एक पान लिहिलं नाही अजून. चायला नुसतं थीमचे फवार उडवते. चालू आहे ना रे काम, चालू आहे ना. काय चालू आहे का? काय चालू आहे? आमच्या पोरांच्या पुरुषोत्तमसाठी देणारच का काय? हा ते मग आपलं जॉनेस वर्ग काय करायला तेव्हा ते ना ते फक्त बापाच्या थीमवर चर्चा करत बसेल. विविध शक्यता पटवून बघेल आणि अभिनयाची विविध परिमाण शोधत बसेल. सर्वात महत्वाचं प्रयोगाला ब्लॅक. गप्प बसा ना जरा, लिहू देत ना. काय सॉरी? कॉल अटेंड का ना करत ग? कधी केला होतास रे? मग एकदा 15 वेळा केलंय. अय्या सॉरी रे. अंजू प्रॅक्टिसला येतेस ना? उठून येणार पंटर बरोबर आहे अरे ना. येणार रे लय वेळा. किती वाजता यायचं रे? आली की संध्याकाळी मीटिंगला ये. 6ला ठीक आहे ना? 6ला ये. बरं ठीक आहे मी येते 6 वाजता. हं? ओके. आणि हो घरी यायला रात्री उशीर होईल म्हणून सांगतो. मी येईन सोडायला. चालेल. हा कशाला सोडायला तुला? अगं मी काय मेलोय? तुला सांगताच नाही का ग? पण तू किती लांब राहतोस रे आणि प्रॅक्टिसला खूप उशीर होतो. कुठं तुला एवढा वेळ कुतवायचं? त्यापेक्षा बॅगी पलीकडच्याच गल्लीत राहतो ते बरं पडतो. बॅगी? हां बागेशचा शॉर्ट फॉर्म रे. आणि माझं नावाचं शर्ट? तुला ना टोप पण नाव ठेवलं. काय? बबन. हे मला बबन म्हणतात. जाऊ दे रे बस रे. मला जाम भूक लागली. मागव ना काहीतरी खायला. वडापाव खायचा? अण्णा 2 वडापाव. अण्णा 2 कटिंग घे रे. अंजू चहा घेणार? नको वडापाव मागितला. हा भागेच एक नंबर भंकस पोरगा आहे हा. उगाच काहीतरी बोलू नकोस. लहानपणापासून ओळखते मी त्याला आणि तो आहे ना म्हणूनच बाबा मला नाटकात कामं करून देतात. च्या आईला तुझ्या बापाचं काही कळतच नाही. 2 वर्ष झाले इमाने इथं बाहेर राहिलो मग तुझ्यावर आपण तरी सुद्धा मारका म्हशीसारखा आय मीन रेड्यासारखा बघतो बघ माझ्याकडे. आणि या फाटक्या बरोबर रात्री सोडतात. जाऊ दे रे बस रे. काय राहतो तू एवढं? एखाद्याचा चेहरा असतो इनोसंट नाहीतर एखाद्याचा असतो टपोरी. मग माझा कोणासारखा आहे? समजून घे ना तू. घे वडापाव घे. यावेळी मी पण पुरुषोत्तमची ऑडिशन देणार आहे. रिलॅक्स अंजू. तू मी आहे ना? मी आहे. काय झालं? आपण पुरुषोत्तम ऑडिशन काय? बघे हे यंदा आपलं शेवटचं वर्ष आहे काय. नंतर काय दगा बटका नको काय. बस बस ऐकलं बहुतेक जेवणाने लिहिलं तर भांडण तुझ्या मला. बापरे बस रे. मी तर थीमवर पावतच होत नाही. हे बाकी तू इथं काय करतोय? काय करणार आहे? लेक्चर अटेंड करतोय. म्हणजे तुला कालचा नाटक कळालाच नाही. काय झालं का? काल आपण दोघांनी ग्राउंडवर बिडी मारली बघ. कधी संध्याकाळी? हा समोरच्या झाडाखाली दोघं मस्त बसले होते बघ.
हा यार, काय मस्त टप्पा होता यार, काय मस्त पोच देत होते ते. तिथेच रेप झाला रात्री. काय बोलतो? कधी? चुत्यानाचा पेपर नाही वाचला. ए, मुद्द्याचं सांग ना. हे गप्पे. काल रात्री आपल्या कॉलेजच्या पोरीवर गँगरेप झालाय. पोलीस आलेत कॉलेजात. प्रिन्सिपलला घेराव घातलाय महिला संघटनांनी. कालचा टप्पा होता? नाही यार, ती पंटर बरोबर होती. घ्या काय पंटर रेप करणार नाही का? काय बोलतो धावल्या, तू मॅडम कोण काय खबर मिळते का बघ ना. यो रे हा यार, मी जातो चल बाय. 101% सांगतो आपल्याच वर्गातली पोरगी आहे. कोण? मयुरी का? त्याच अरे रोज तेलाच्या तोंडावर गुलाब फेकले म्हणून तर रेप करतोय तिच्यावर. नक्की तीच असणार या. 3 दिवस झाले कॉलेजला नाही आली. आणि आधीचे 2 दिवस काय रेपचा स्पॉट शोधत होती. तू बघ तीच असणार. कशा म्हणून? तिचा ग्रुप बरोबर नव्हता रे. सारखे पिकनिकला जायचे, ओव्हरनाईट आउटिंगला जायचे. त्यातूनच हे झालंय. अरे पण कॉलेजमध्ये कशाला करतील रे? एखाद्या पिकनिक स्पॉटवर करतील ना. मयुरी नसणार यार, कोणीतरी बाहेरची पोरं असणार आहे. घेऊन आले असतील कोणाला तरी. आपल्याशी भेटला. मयुरी नसली तर आपल्याला हवंच आहे यार. शेवटी आपल्या कॉलेजची पोरगी रा. आणि तुझी लाईन व्हॉट अ जॉब. पण किती वाजता झालं असेल रे? रात्री 12च्या पुढे झाला असेल. अरे शेवटचा शो पाहिला असेल आणि नंतर केला असेल रेप. अरे पण त्या पोरीने बॉम्ब नसेल मारली. हॉस्टेलच्या पोरांना विचारायला पाहिजे राव, त्यांना निश्चित खबर असणार आहे. हा, त्यांच्यापैकी कोणी पाहिलं पण असेल. मला तर वाटतं हॉस्टेलच्या पोरांनी सुद्धा लफडं केलं असेल. गेल्या आठवड्यात आठवत आहे ना, एकाला किडनॅप करून ठेवलं होतं ते. हे रित्या चुतेसारखं बोलू नको. अरे इलेक्शनच्या टायमाला उचलला होता त्या पोराला. आपलीच पोरं होती ती. बोल का रे? काय बोलतो? चालत सगळं बोलतो तिथंच. आले का कॉलेजात? दे 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 खबर दे. चल काय झालं रे? म्हणजे एफआयची पोरगी आहे. आमच्या वर्गातली? सायन्सची का कॉमर्सची ते कळलं नाही अजून. पण म्हणजे सकाळपर्यंत ग्राउंडवरच पडून होती रे. हिला सकाळी फिरायला आले राजू आजोबांनी तिला प्रिन्सिपलच्या घरी नेलंय. म्हणजे आता ती सरांच्या घरीच असणार. नाही, तिला हॉस्टेलच्या एका रूमवरती ठेवलंय. म्हणजे जर आपल्या कॉलेजची पोरगी असली ना, त्यांना की पंटरने गेम केले असणार बघ. असं कसं करेल कुणी? अगं पंटर लय राहिल्या असतात रे. आ? काही हा. तुमच्यासारख्या पोरी फिरतात रात्रीच्या एवढे एवढे कपडे घालून. कशा चावतात का पोरांना? तू सुद्धा म्हणजे जपून राहा. उगाच काही बोलू नकोस हा. बरोबर बोलतोय. कशाला हवीत नाटकं न बिटकं? रात्री अपरात्री भावाबरोबर फिरायचं म्हणे. रात्री उशिरापर्यंत प्रॅक्टिस करायची. या सगळ्या अशा गोष्टीमुळे ना लपडी आणि भानगडी होतात. सटकला असतं काय बबन? मला बाबा म्हणू नकोस. हे अण्णा जागे रे. हे टोपडे. हे झाडे. हे अंजू इकडे. काय झालं रे? अरे लवकर यार. अरे मॅडम बारशा बोलल्याच नाही. पोलीस चौकशी चालू आहे ना, सगळे टेन्स होते. ए धवल, पोरगी कोण आहे कळलं का तुला? SYची पोरगी आहे. कशावरून? अरे मॅडम बोलता बोलता म्हणाल्या माझ्याच डोक्याला कव्हर होणार आहे. आणि नेमका माझ्या डिपार्टमेंटला अशा भानगडी का काढतात हे कळत नाही. बरं हे सोड, वर काय म्हणाला माहिती का? हे बाबा ती बंद कर तुझी नाटकं. एक वर्ष पुरुषोत्तमला काही केलं नाही तर काय बिघडणार नाही. चढले नाटकावर. नाहीतर काय, त्या SYच्या पोरीवर बाहेरच्याने रेप केला. मेला आमचं कॉलेज, आमच्यावरच करते बलात्कार. आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सादर करीत आहोत कॅन्डी. लेखक योगेश सोमण.
दिग्दर्शक श्रेयस इंदाबुक, प्रकाश योजना तेजस देव, पार्श्वसंगीत तुषार पाठक. सादर करीत आहोत एकांकिका कॅन्टीन. ए आपण या स्कॅन्डलवरच नाटक लिहूया, हिट जाईल. म्हणजे हे करतं हे सगळं. अरे हो हो, हे सगळं आत्ताच्या या धवलच्या डायलॉगने सुरुवात करायची. हा यार, आयडिया वाईट नाही यार. आपल्या नाटकात रेप झालेली मुलगी स्टेजवर आणायची. येस, नाटक घुसेलच गपकन. अंजू, तूच करणार रोल त्या पोरीचा. अंजू इथे गुड मॉर्निंग सर. काय इथं काय करताय? लेक्चर नाहीये का? सर ऑफ पिरियड आहे. बाळा बाहेर पडा, पोलीस येतीलच इतक्यात. अण्णा तो चहा घे रे. मस्त आहे. पोलीस तुका काय बोलले? सर मी आहे इथे, तुम्ही काय घेणार? जाम येतोच आहे आणि 4 वाजता तुझं रिफंड घेऊन जा रे. जाऊ रे. पोलीस प्रिन्सिपलची बिन पाण्याने करतायत. काय सांगतो काय? अरे SYचा रजिस्टर घेऊन मी साहेबांच्या केबिन मध्ये गेलो होतो, तेव्हा साहेब खुर्ची पाशी मान खाली घालून उभे आणि इन्स्पेक्टर उडत होता. तुम्हाला धरून ढकला पाहिजे, कॉलेज आहे का तमाशा? ए येडे यार. एका वर्षात 3ऱ्यांदा यावं लागतंय मला. काय करता काय कॉलेज मध्ये? मग तो आपलो कागदीवर काय बोललो? अरे तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. कसलाच शेवटी मला दया आली. मीच म्हणालो इन्स्पेक्टरला, साहेब बाहेरच्या राज्यातल्या पोरांनी उच्चार आणलाय म्हणून. अरे पण पोरग्या हायसरला जा ना. बरोबर इतकीच आहे. मी असं म्हटलं इन्स्पेक्टर ओरडला, गप्पा बसा, उगीच काहीतरी बोलू नका, पोरं तुमच्या कॉलेजचीच आहे. पहाटेच पकडलं म्हणे दोघांना. हे काही मला माहित नाही. एक मात्र खरंच आहे, कॉलेजचं वातावरण पण बिघडून टाकलंय प्रिन्सिपलनी. अरे तो काय करतो लो? अरे तू पावलो ते चेअरमन साहेबाच्या हातातलो. तो बोललो उठ की उठतो, तो बोललो दूध की दूधतो. पण आज मस्त लटकले सगळे. मी तर म्हणतो बरं झालं बलात्कार झाला. सगळ्याच पिस्तूल उघडं पडायला ना. पोलिसांनी माझी चौकशी करायला पाहिजे. सगळं टिपा देणार पोलिसांना. जाऊया, ऍडमिशनच्या वेळेला पैसे का करणार लोक, सगळं बोलणार आहे. अरे लक, अरे काय? ए बघ, शी, डिलीट कर ना ते. अरे थांब, सेंड करतो सर्वांना. ए जॉन्या, यार पोरगी ओळखीची वाटते यार. हे बघ ना, मुलगा सेम माणूस आणि हा माझ्यासारखा दिसत असेल. तू तो MMS डिलीट करणार आहेस की नाही? ए तू इतकी इमोशनल होऊ नकोस हा. अंजू, मोबाईल बघ ना जरा. शी, बघ बघ तुझा मित्र बलात्काराचे ॲम्ब्युलन्स फॉरवर्ड करतोय तुला, आणि तू यांच्यावर प्रॅक्टिस करणार रात्रभर. एके दिवशी तुझ्यावर बलात्कार करते. काय? नादिन दिनला. टीव्हीवर आपलं कॉलेज दाखवतात बघ. या आलिया या या हॅलो. आता 2 दिवस सगळ्या चॅनल्सवर कॉलेजचे वापडे निघणार. मस्त आहे.
झाला ना तर लय बरा झाला बघ. अरे बाबा अरे गुड और बैड पब्लिसिटी काउंट होतलीच. अरे भाई कल कैंटीन बंद होने के टाइम एक लड़का और 3 लड़के आए थे. कोण घेऊ बोली रोज वाली थी रे. भेंडी मी तो काय दाखवून दिला. चेहरा आउट ऑफ फोकस अंजू ही नक्की किती असणार? ए गप्पे ती रागिनी असणार. नाही रे ती नक्की मोठी आणि गप्प बसा ना. ऐका ना काय सांगतेय ते. आवाजावरून तरी कळेल ना. अंजू काय बोललीस मस्त. चल काय बोलली. हॅलो पाटील. अरे कॅन्टीनला ये ना. त्या पोरीची मुलाखत दाखवताय. हा काय काय बोलतो. बरोबर आलो आलो. तिला पडली त्याच्या ती आता आणखी काय झाला. पोरीच्या वडिलांनी थोबडीत मारले प्रिन्सिपलला. घेराव घातला महिला संघटनेनी. जरा ती जिल्हा काढणारच म्हणे. आई शपथ शिवदेव मास्तरला काय फसलं बघ. बरं आलं आपण लावलं पाहिजे साल्याला. रोज डे फ्रेंडशिप डे वेलकम पार्टी सगळं बंद केलं की भाडल्याने. चल जायचं का मास्तरची केबिन कशी? ए गप्पे आपला संबंध काय राहील आपल्याशी. अरे आपल्या कॉलेजमध्ये रेडा चालू आहे यार. टीव्हीवर शूटिंग चालू आहे. मी पळतो यार. ए बाबा नेतोस का? अरे फाटक्यात तुझ्या अंजू इकडे ये ना. ये ना. काय रे. बैस इथे. ओके तुझी मुलाखत चालू म्हणजे म्हणजे ती टीव्हीवरची मुलगी तूच आहे. कम ऑन इम्प्रोवाइज. पण अशी कशी ती मुलगी इंटरव्ह्यू देईल. शी इज राईट यार. ए अरे तिचं तोंड टाकायचं. म्हणजे डोक्यावर नाही गोटणी टाकायची म्हणजे चेहऱ्याला पडायचा प्रश्नच नाही. हा शिवाय रिप्लेसमेंट करताना प्रॉब्लेम नाही कारण चेहरा कोणाला दिसणारच नाही. अरे मूर्खांनो ती काय पोलीस छाप्यात पकडलेली बार डान्सर आहे की कॉल करतो. तिच्या चेहऱ्यावर पडतं टाकायचं. चेहऱ्यावर पडतं हे केलेल्या चेहऱ्याची दात वाटत असते म्हणून टाकायचं. आपल्याला दात वाटावी असे शिकलं. ती मला पसंत नाही यार. ज्याला ऍजिप्तीवर रेप झाल्यासारखं बोलतात ती काही. अरे पण एकांकिका सॉल्व्ह होईल ना. आणि नंतर वर्षभर कॉलेज तुला आणि मला शॉटिंग करेल. हे मला बरोबर नाही यार. मास्तरला घेऊन गेले पोलीस. अंजू ते बघ दिसले का चेहरा दिसला का तिचा आहे. सगळं सॉलिड आहे. तिची मोठी वेळ आहे ती. सकाळी चालली कॉलेजात. मस्त आहे. पोरगेट कसा नेतले पण. अरे वडिलांची गाडी आहे माझर पार्टी आहे. सगळं प्रकरण दाबून टाक. प्रकरण कसं दाबून टाकतो. अरे पण बदनामी होईल ना त्याचं काय. तुमच्यासारखी पोरं थोडीच गप्प बसणार आहात होय. तुम्हाला नक्की माहित आहे का? या सांगतो या. बघा, बघा, बघा. हे बॅगी तूच होणार पण तर तिचा रे. रेप झालेल्या पुढचा पंटर. अरे चुत्या आपल्याला काढायची एवढी मोठी संधी आहे. केशवराव नक्की आहे? अरे पण आपल्या समोर आपल्या आयटमवर रेप पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत मुली पार्टनर नाही यार. ए भाग्या अरे हे नाटक आहे यार. त्याचं काय आवडलं. हे भाग्येश आपण का नाही तुझं नाव भाग्येशच ठेवू. भाग्या 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 म्हणजे बघूचा ठरवतोय मला. तसं नाही रे सोनूल्या. तुम्ही दोघे स्टेडीवर आहात आणि तुम्ही कॉलेजच्या बॅक साईडला बसलेला आणि बीएनपी दोघांना. ए सुत्या अक्कल आहे तुला. अनुज दिस इज टू मच. म्हणजे काय यार मीराने पण बिअरच प्यायली होती. ए आता ही मीरा कोण. काल रेप झालेल्या पोरीचं नाव आहे मीरा. तुमच्याच वर्गातली आहे. मीरा
काय पोरगी होती यार. नाचली ती आरती. ए भाग्या आरती स्टेडियम होती का पंटर होता तिला. त्याला धरलं काल पोलिसांनी. दोघांनी काल पार्टी केली. दोघं नाही यार बाकी ग्रुप पण होता. पण मी पाहिलं तेव्हा सकाळपर्यंत तोल जात होता तिचा. ए तो रेप मुळे जात असेल, दारूमुळे नव्हे. हे अरे म्हणजे रेप झालाच नसेल, बापाला कळून येऊन कांगावा करत असेल, बाकी काही नाही. ए यस आपण ही अशी स्टोरी डेव्हलप करू. अशी म्हणजे ए पोरिया सट डाउन गे रे. ए अरे मोर्चा आ रहा है, बंद हो गए कॉलेज. साला मेरे क्वांटिंग का नुकसान झाला बघे. अरे जस्ट सोसायटीची बॉडी मीटिंग बोलवली पाहिजे. सांग जरा तू पेटवतोच आता. काय करतो ना काय तू? दादासाहेबांना फोन करून पेटवतो. वृद्ध पॅनलचे आहेत ना. अरे गोमास्ते आपल्या काय करूच आहे काय करायचं म्हणजे नेक्स्ट डे प्रमोशन ड्यू आहे माझं. चेअरमनचा मेवणं फार इंटरफेअर करतो ऑफिस मॅटर्स मध्ये. होय तर सावंतराव माझी गर्लफ्रेंड आहे ना त्याची. परवा पकडलं दोघांना सिनेमा बघताना. हॅलो दादासाहेब मस्त बोलतोय सर कॉलेजमधून. आता काय करणार साहेब, तुम्हीच बघा. सोसायटीची लाच जाती साहेब. बाहेर तोंड दाखवायला जागा नाही राहिली. तुम्हीच काय केलं तर मागा की चेअरमनचा राजीनामा पाठवा पोरांना, घालू दे धिंगाणा. हो हो न्यूज चॅनलवालाही पाठवा. मी आहे ना साहेब. शेवटी ही शिक्षण संस्था आहे, विधानसभा नाही. हिचं पावित्र्य राखलंच पाहिजे ना. तुम्ही घालाच लक्ष साहेब. गोमास्ते लावलं सांग. नाही जाऊ रे, बलात्काराने आग लागलीच आहे. आपण आधीच तेल होतं फक्त. आता काय करायचं ते सांग. बऱ्याचदा काय होतं माहिती का, हे सगळं एकमेकांच्या कन्सर्ननी होतं. नंतर लग्न झालं की या पोरी बॉम्ब मारतात. रात्रभर गंमत केली असेल, पडून राहिली असेल तुझी. पंटर कसं करून गेला. पडून नसेल रे गेला. शूट केले, एडिट नकोही करायला. लाखो रुपये मिळतात असल्या फिल्मचे. लाखो. त्या पोरीलाही मिळला. पैशाचं काय घेऊन बसता. बदनामी किती झाली तुझी. कारण त्याची बातमी चामडी विकून मस्त पैसा कमवायचा, ऐश करायची. अरे पण लग्न कोण करणार त्या पोरीशी? हे आतले पाढ्यांपेक्षा प्रश्न मला पडला. या पोरी करून करून थकल्या ना की जातात फॉरेनला. तिथेच लग्न करतात, पुन्हा मजा मारायला मोकळ्या. स्वतःची समजा तशी नजर पाहिजे. आता काल रात्री फिरला असतात ना ग्राउंडवर तर झाला असता तुझाही चान्स. म्हणून गेलो असतो. हो 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 सर. हो करतो मी. ओके ओके. अंजू अंजू थांब रे, डिस्कशन डिस्टर्ब करू नकोस. ऐका रे, संघटनेनं पत्रक काढलंय, त्यावर सह्या करायचं सगळ्यांनी. तुझी कुठली संघटना पवार? आपण म्हणालच ना, आता गिरीश भाऊ कॅन्टीनवर विद्यात तोडीन बघ. अरे कसलं पत्रक. आम्ही संस्कृती रक्षक. अरे बापरे. आम्ही कोण? संघटनेचं नाव आहे. बलात्काराच्या घटनेचा सर्वांनी निषेध करायचा. आता माझी चटकली यार. हात तेरी. अरे एवढंच ना. आणि हो, संघटनेनं फतवाही काढलाय. कॉलेजात पोरींनी सर्वात कमी सारखे पूर्ण शालीन कपडे घालून यावे. वेणी सुद्धा घालावी. अच्छा म्हणजे कुंकू लावायचं, लिपस्टिक लावायचं नाही, मोठ्यांदा हसायचं नाही, बरोबर. मुलांशी बोलायचं नाही, अगदी बरोबर. आणि कॅन्टीनला तर बसायचं नाही. आणि हो, नाटक बिटकत काम करायचे असल्यास त्यातली लेखी परवानगी घ्यावी. सुट्टे बनायचा. मूर्ख. आम्ही आता बुरखे घालूनच फिरतो. तेच सूचना होतो मग आता.
मूर्ख आहेस का तू? धर्मानवाला मी नाही सही करणार असल्या पत्रकावर. ए करावी लागेल. करणार नाही. करावी लागेल नाहीतर नाहीतर काय सांग ना. अरे संघटनाचा निषेध करेल. तुला घेरा मारतील. सर्वांसमोर संघटनेच्या सभासद बघितली तुझी वेळी घालतील. आणि सर्वात कमीचं काय? हिने जर ऐकलं नाही ना ओढत नेतील लेडीज रूम मध्ये आणि घालतील तिला सर्वात कमीच. अच्छा, म्हणजे संस्कृती रक्षण भगिनी त्यांच्यावर बलात्कार करणार. अरे बरोबर. Shut up यार. Shut up. चल हरामी साला. चल. पुढे काय होईल? कशाचं? अंजू आणि तिच्या पंटरचं. मेंदू होईल यार. त्याचा सही करून मला भेटायचं. तुम्ही सही करा. या आता. नमस्कार साहेब, बोला. कुठलं टेंडर म्हणाला? हा, एमपी थिएटरचं. साधारण 55 लाखाला होतं. हो हो हो, पवारांनाच मिळालं. अहो पवार साहेबांच्या जावयाचे धाकटे बंधू. हो चालेल, सगळ्या डिटेल्स घेऊन येतोच बंगल्यावर. हो हो, चला चौरे, पेटलं वातावरण. आजच राजू मागणार प्राचार्यांचं चेअरमनचा पण. मस्ते, पण तू घाणघाण चाललास काय? दादासाहेबांनी एमपी थिएटरच्या टेंडरचे डिटेल्स मागितले, जातो घेऊन. हॅलो गिरीश भाऊ, गुमास्ते बोलतोय कॉलेजमधून. दादासाहेबांचा निरोप आहे. संध्याकाळपर्यंत सोडू नका प्राचार्यांना. पुतळ्याचा दहन करा, मोर्चे काढा, न्यूज चॅनलवाले कंप्लीट कव्हर करतील. एका ग्रुपला ग्राउंडच्या बाजूने येऊ देत. अरे करा दगडफेक, फोडा कॅन्टीन. प्राचार्यांची मुलगी आपल्याच कॉलेजला आहे. तिच्या तोंडाला काळा फासा. दिंड काढा तिची, दिंड. हा, प्रत्येक गोष्ट सांगावी लागते का तुला? हा बघा, जमेल तेवढं करा. दुपारपर्यंत राजीनामा हवाय दादासाहेबांना, प्राचार्यांचा आणि चेअरमनचा पण. हा ठेवतो. अरे क्या गुमाते साहब, कॅन्टीनवर कशात दगडफेक? अण्णा, इथं कॉलेजच्या पोरी सुरक्षित नाही तर तू कॅन्टीनचा काय घेऊन बसलाय? डोंट वरी, हॉस्टेलची मेस तुलाच चालवायला दिली. मी बोलून नाही चेअरमनची. प्रॉमिस असं. चला जाऊ रे, भेटूयात आपल्याला. ऐक ना, हा ह्याला बोल. आशक्या कुठे आहे? फार्म हाऊसवर? कुणाच्या? काय बोलतो तू? आता काल तू केलं काय? आईचं बोल ना. येतो 5 वाजेपर्यंत येतो. आईचा घो. कोणाचा फोन होता? लंबे आशक्या, तो आता कालच्या लफड्या.
बरं मग आता आता काय लपलेत मांगेच्या फार्म हाऊसवर. मंगे पण होता. मांग्या आशक्या हा सापडलेला बंट्या आणि दोघं होते. आयला जिमला तर आपल्या बरोबर होते राव. तेव्हाच बंट्याचा फोन आला होता. मला डाऊट होता लय कुसर चालली होती. चालल्याशिवाय नाही टिकते आपल्याला. तू करणार होता रे. नाही बघितलं असतं नुसतं, पण आता काय करणार आहे. मांगेच्या बापानं सेटिंग लावलं. लय पडला मांग्याला. 3 दिवस फार्म हाऊसवरच राहायला सांगितलंय. जा हे सगळं चल. हे सगळं चालले. अरे मंग्याच्या भावावर जायचंय. मस्त सिड्या घेऊन जाऊ चल. घ्या सिड्या. लडी फोन फॉलो मी. हे धवल आपण असं केलं तर. ए नादी निंदा ते ट्रायलर सोड, काहीतरी नवीन चालू कर. ओके. हा अंजू तू समोरून येतेस आणि भाग्येश तू तिला कॉलेजच्या गेटमध्ये जाणार. ए धवल अण्णा चायला. अंजू तू समोरून येतेस आणि भाग्येश तू तिला कॉलेजच्या गेटमध्ये जाडवतो. आणि काय आणि काय चल अडव ना आता. हाय लेक्चरला नाही बसलास? अंजू ते पर्स घेऊन घे ना, मस्त वाटेल. ओके रेडी स्टार्ट. हाय लेक्चरला नाही बसलास? नाही बसून. माझी वाट पाहत होतास? हो. चल बाजू पहिलं लेक्चर संपला असेल, आपण लेक्चरला बसू. अंजू आपण कॅन्टीनमध्ये बसत. अरे भाग्येश आज प्रॅक्टिकल आहे. त्यात गेलं प्रॅक्टिकल. मला तुला त्यापेक्षा काहीतरी महत्वाचं विचारायचंय. गुड व्हेरी गुड. ही जोन्या मस्तच. ए बोल बच्चे बोल ना पुढे. ओके तुम्ही दोघे आता कॅन्टीन मध्ये आलेले आहात. बस आहे. काय बोलायचं होतं तुला? अंजू तू काल संध्याकाळी आणि काल रात्री कुठे होतीस? का? नाही असंच. असं कसं विचारशील? का विचारतोस? का सहज विचारू शकत नाही का? विचारू शकतोस ना, पण आज तू सहज विचारत नाहीयेस. तुझी बॉडी लँग्वेज सहज नाहीये. तुला काय वाटलं मला कळत नाहीये? अरे विचार ना का रे. काल कॉलेजमध्ये रेप झालेली मुलगी तूच आहेस ना, विचार ना. मला वाटतं इतकं डायरेक्ट नको घ्यायला. ए हो यार, मॅडम पण हेच म्हणतील. मग बलात्काराला इनडायरेक्ट शब्द कोणता वापरू ते तरी सांग ना. यार असं डिस्कशन खूप हेवी झालं यार. धावल्या प्रिन्सिपल मॅडम सगळे पाहिलं ना रे का. हो? काय बघायला येतं? बलात्कार? दुःखासारखं बोलू नको अंजू. तू स्वतःला नाही येत काय ना एकांकिका बघायला. पण बघणार काय? बलात्कारच ना. अरे का वेगळ्या विषयावर एकांकिका करणार होत आपण. अरे विषय चटकदार वाटला म्हणूनच हा जॉन्या लिहितोय ना. ए तुला नक्की म्हणायचंय काय? हा भाग्येश चल मगाचच इम्प्रोव्हायझेशन कंटिन्यू कर. हा काय विचारलं?
ओके यार, ऐकायला कसं तरी वाटतंय. का रे? आता काय ऐकताना कसं तरी वाटतं. अरे अरे मगाचपासून कायच्या बोलत डायलॉग मारे की सगळ्यांनी. जॉन्या चल, मी एकटीच करते आता इंट्रोवर्ट. हो पाटील, अरे काल माझ्यावरतीच बलात्कार झाला आणि मी आपली सुटून प्रिन्सिपलच्या बंगल्यावर गेले आणि तेव्हापासून आतापर्यंत फक्त बलात्कारच होतोय माझ्यावर. प्रिन्सिपलच्या घरच्यांनी बलात्कार केला, नंतर माझ्या घरच्यांनी बलात्कार केला, नंतर कॅन्टीन मध्ये, कॉमन रूम मध्ये समोर आणि आज दिवसभर न्यूज चॅनेल्स वर पण होतोच. आणि आता या एकांकिकेतूनही होतोय. कोणी मलाच काय शब्द रे तो? छिनाल ना? तर कोणी मला छिनाल म्हणतंय. आणि हा माझ्या बलात्काराचा एपिमेंट जो मी ते बघतोय आणि फॉरवर्डही करतोय. इथं घर आहे तुमच्या. तुम्ही आज सुद्धा आई वडील बरोबर एकांकिका करताय बलात्कारावर. त्यावर बक्षीस तर मिळवलं झाले. त्यांनी माझ्याने स्वतःचे कपडे फाडून माझ्यावर बलात्कार केला. सापडलेच रे ते. त्यांना शिक्षा सुद्धा होईल. आज दिवसभर ज्यांनी बलात्कार केला त्या विक्टिम्सचं काय? तुम्ही सगळ्यात डेंजरस आहात. रोज अनेक वेळा अनेक जणींवर बलात्कार करता तुम्ही. एकांकिका करतायत पुरुषोत्तमला.